आज बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे. अजितदादांच्या निधनानंतरनं ही पोटनिवडणूक लागलेली. महाराष्ट्राचा लोकनेता हरवलेला आहे. या नेत्यानं महाराष्ट्र घडवला. आज या क्षणी खूप दुःख होत आहे. पण आज अजितदादांचा घात की अपघात या विषयावरती राष्ट्रवादीचे बडे नेते बोलत नाहीत. म्हणून याला वाचा फोडण्यासाठी आम्ही जनपरिवर्तन युवा शक्ती महासंघ याच्या वतीने ही पोटनिवडणूक लढवत आहे. जर या विषयावरती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठमोठ्या नेत्यांनी जर खुलासा केला नाही तर ही पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊन देणार नाही. कारण जेवढा काळ आम्हाला माझ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना जेवढा अजितदादांचा आम्हाला सहवास लागला, त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं व राजकीयदृष्ट्या प्रगल्भ केलं, त्यामुळं त्यांचे आमच्यावरती ऋण आहेत ते फेडण्याची वेळ आता आलेली आहे. त्यामुळं जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.